राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होतीये। त्यामध्ये 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्याच आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला। त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी चर्चा सुरू झाली। मात्र 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय। या पार्श्वभूमीवर 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे। तर 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल। अर्थमंत्री नामदार अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपालांच्या अभिभाषणानं होईल। त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मंजूर होईल। त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांना आणि 3 सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर केला असून सुमारे महिनाभर हे अधिवेशन मुंबईत होणार आहे।